आता काढलेल्या कट ऑफ मध्ये आणि आफ्टर रिझल्ट रजिस्ट्रेशन कट ऑफ मध्ये खूप फरक पडतो. दरवर्षीच्या प्रक्रिया आहे. तर हा फरक कशा पद्धतीने पडतो? 4 मे पासून सतत कॉल सुरू आहे, म्हणजे 1 मिनिट सुद्धा तो कॉल बंद नाही. आणि ज्यांचे कॉल लागत नाही तर त्यांना कॉल असा मेसेज जर त्यांनी केला तर त्यांना दुसरा नंबर सुद्धा देणं सुरू आहे. तर आता खरा कट ऑफ कधी समजणार आहे? कारण मुलं नेहमी काय सांगतात की सर 542 आहे, 543 आहे, 555 आहे, सर 603 आहे, नंबर लागल का? 243 आहे सर, 310 आहे. आणि ऑफिसला बरेच जण जे येत आहेत, भेट घेत आहेत, तर त्यांच्या चेहऱ्याकडे, मुलांच्या जर चेहऱ्याकडे जर पाहिलं तर आपल्याला पण थोडा वेळ विचार करावा लागतो की 2 वर्ष मेहनत घेतली आणि हे असं का बरं. तर आता खरा कट ऑफ नेमका कधी समजणार आहे? तर याच्या स्टेप्स नेमक्या कशा असतात? दरवर्षी सेम प्रक्रिया असते, फक्त तुम्ही थोडं फोकस करा. आता सर्वात अगोदर तर जेव्हा रिझल्ट येतो तर रिझल्ट लागल्याच्या नंतर आपल्याला रँक समजतो. आता हा रँक पूर्ण ऑल इंडिया मधून असतो, तर तेव्हा सुद्धा आपल्याला कट ऑफ एकदम 100% प्रेडिक्ट करता येत नसतो. कारण तो जो रँक आहे तर तो पूर्ण भारतातून असतो, की भारतामधून आपला नंबर नेमका किती नंबरला आहे स्कोअर नुसार. आणि आपली कॉम्पिटिशन ही पूर्ण भारतातल्या मुलासोबत नसते, ती असते आपल्या महाराष्ट्रासोबत आणि त्यातल्या त्यात आपल्या कॅटेगरीवाल्यांसोबत. तर हे केव्हा समजतं? तर रिझल्ट लागल्याच्या नंतर वेगवेगळ्या काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होतात. आपण कोणती काउन्सिलिंग करावी तर यासाठी कालच मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो एकदा नक्की चेक कराल. आता ज्यावेळेस आपण महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा विचार करतो तर महाराष्ट्राच्या स्टेटच्या काउन्सिलिंग मध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला करावं लागतं रजिस्ट्रेशन. आणि यासाठी गव्हर्नमेंटची जवळपास 1,000 रुपये एवढी फी आपण देतो. आता हे सगळं रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर महाराष्ट्राची एक मेरिट लिस्ट येते की ज्यामध्ये फक्त महाराष्ट्राचे मुलं असतात. आता हे जे तुम्हाला दिसतंय मागच्या वर्षीचे हे नोटिफिकेशन आहे, याला जर आपण स्क्रोल करत घेतलं तर जवळपास 100च्या वर 127 नंबरची नोटीस तुम्हाला इथं दिसून येईल. आता हे नेमकी सुरुवात होती मागच्या वर्षीच्या ऍडमिशन प्रक्रियेची, की ज्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो. एक नम्र विनंती आहे की तुम्ही कॉलवर बोलल्याशिवाय जिजव अकॅडमीची पेड काउन्सिलिंगची फीस पाठवू नका. ज्यावेळेस तुम्ही कॉलवर बोलता तर त्याच वेळेस आम्ही फीज घेतो. जर तुम्ही परस्पर फी पाठवली तर ती रिफंड करण्यात येते. आता आमचे खूप लिमिटेड मेंबर्स असतात, तर त्यामुळे असं आम्ही करतो. दरवर्षीची ही प्रक्रिया आहे. आता ज्यावेळेस रजिस्ट्रेशन झालं मागच्या वर्षी, रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर जवळपास समजा नोटीस नंबर जे आपल्याला दिसते स्क्रीनवर, तर एक शेड्यूल आलेलं होतं आणि त्यानंतर एक मेरिट लिस्ट आलेली होती की जी 116 नंबरला होती. म्हणजे सगळी प्रक्रिया खरा कट ऑफ. आणि आतापासून पॅनिक होऊन काहीच फायदा नाही. तर हे आपल्या लक्षात येईल. याला जर आपण समजा क्लिक केलं तर ही नोटीस डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. तर नोटीस मी अगोदरच तुमच्यासाठी डाउनलोड करून ठेवलेली आहे, कारण वेळ जास्त वाया जायला नको. तर यासाठी ही नोटीस अगोदरच आपल्याकडे आहे. आणि जी मेरिट लिस्ट आहे तर आता ही तुमच्या समोर आलेली आहे. ही नोटीस, ही पीडीएफ 1396 पेजेसची आहे. खरा कट ऑफ सांगणारी पीडीएफ आहे की यावर्षी सुद्धा नेमकं आपल्याला याच पद्धतीने हे सगळं होणार. आता यात जर आपण चेक केलं तर 1396 पेजेस आहे या पीडीएफला. आणि महाराष्ट्रामधून मागच्या वर्षी नेमके किती मुलं ऍडमिशन प्रक्रियेमध्ये उतरले होते, त्यांनी भाग घेतलेला होता, हे आपल्याला करेक्ट समजून जाईल जर आपण शेवटचं पेज जर काढलं तर. आपण डायरेक्ट 1396 नंबरच्या पेजला आलो आणि टोटल जे रजिस्ट्रेशन आहे तर ते आहे 60,021. म्हणजे थोडक्यात आपला ऑल इंडिया रँक जर का 3 लाख आणि 4 लाख आणि 5 लाख जरी येत असेल तरी त्या रँक सोबत आपली कॉम्पिटिशन नाही. आपली कॉम्पिटिशन आहे आपल्या महाराष्ट्राच्या मुलासोबत आणि त्यातल्या त्यात आपल्या कॅटेगरी सोबत. मग हे कसं प्रेडिक्ट करता येईल? तर आता आपण सुरुवातीला जसं आपण शेवटच्या पेजवर आलो तर त्याच पद्धतीने आपण एकदा फर्स्ट नंबरच्या पेजवर जाऊया. नंबर फर्स्टचा पेज आलाय. यामध्ये जो पहिला विद्यार्थी आहे की ज्याचा ऑल इंडिया रँक इथं 10 आपल्याला लिहिलेला दिसतो, तर या 10 ऑल इंडिया रँकचा जो मेल कॅन्डिडेट आहे आणि इथं कॅटेगरी लिहिलेली नाहीये, म्हणजे यानं ओपन मधून रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर हा ओपनचा पहिला कॅन्डिडेट आहे, पहिला विद्यार्थी आहे महाराष्ट्रामधला. याच्यावर याला कुणीही कॉम्पिटिटर नाही. थोडक्यात यानं जर एखादं कॉलेज चॉईस मध्ये नंबर 1 ला ठेवला असेल मागच्या वर्षी तर ते कॉलेज त्याला 100% मिळालं. आता जर आपण ओपनचा दुसरा कॅन्डिडेट पाहिला तर इथं ओपनचा आपल्याला दुसरा कॅन्डिडेट दिसतो ओपन मध्ये. आता हे किती नंबरला आहे लिस्ट मध्ये? तर हे आहे लिस्ट मध्ये नंबर 5 ला, सिरियल नंबर. आता हे मधले विद्यार्थी आपल्याला काय सांगतायत? तर इथं ओबीसीचा पहिला विद्यार्थी आहे
ओबीसीचा दुसरा आहे, ओबीसीचा तिसरा आहे. मग बाकी कॅटेगरीवाले गेले कुठं? खाली ओपनचा स्टुडंट आहे, पुन्हा परत ओपनचा स्टुडंट आहे आणि नंतर मग ही कॅटेगरी सुरू झाली SEBC, नंतर आहे EWS. तुम्हाला हे स्पष्ट दिसत असेल की इथं 1 2 3 नंतर 4 नंबरचा ओबीसी वाला हा इथं खाली आला. ठीक आहे. शेवटी कदाचित हे व्हिडिओज मध्ये तुम्हाला दिसत नसेल तर याला थोडं स्क्रोल करतो मी, म्हणजे तुम्हाला हे सगळं दिसेल व्यवस्थित. जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असं काही नाही की तुम्ही पेड काउन्सिलिंग जॉईनच केली पाहिजे म्हणून. तुम्ही फक्त सबस्क्राईब जरी करून ठेवलं तरी अपडेट्स महत्वाचे तुम्हाला मिळतात. फक्त 1 to 1 काउन्सिलिंग साठी तुम्हाला पेड जॉईन करावं लागतं. आता बघा, हे NTD मध्ये पहिला विद्यार्थी, SEBC मध्ये दुसरा, ओबीसी मध्ये पाचवा. तर महाराष्ट्रामध्ये आपली खरी कॉम्पिटिशन, खरा कट ऑफ आपल्याला केव्हा समजेल? रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर साधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अशी एक नोटीस येईल. मागच्या वर्षी ही नोटीस कधी आलेली होती तर याला डेट पण दिलेली, इथं आपण जी डाउनलोड केलेली डेट होती तर ती जवळपास 6/8 म्हणजे सॉरी 6/8 नव्हती, आपण एकदा डेट पण चेक करून घेऊया. हो, 6/8/2025 म्हणजे 6 ऑगस्टला ही लिस्ट आलेली होती. पण यावर्षी एवढा उशीर होणार नाही. साधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये अशी लिस्ट आपल्याला येईल की ज्यामध्ये फक्त महाराष्ट्राचे इंटरेस्टेड मुलं की जे MBBS, BDS, BMS, BHMS ऍडमिशन साठी त्यांनी भाग घेतलेला आहे, तर अशा आपल्याला समजून जातील आणि खरा कट ऑफ तेव्हा आपल्याला कळेल. माहिती, इन्फॉर्मेशन जर तुम्हाला व्यवस्थित वाटली असेल, कुणाला तरी शेअर करा, बाकीच्यांचा सुद्धा थोडा फायदा होऊ द्या. एकदा लाईक करायला विसरू नका. थांबूया. ओके, बाय.